कीर्तन फक्त ऐकायचं महिला मंडळ, आचरण करायचं नाही. नाहीतर माझं कीर्तन ऐकून जर कोणी मनावर घेतलंच आणि उद्या जर घरी जाऊन म्हटल्या मला नवरा नको ग बाई मला दादला, इथं बसलेल्या सगळ्यांना एक एक डोंगर शोधावा लागेल संन्यास घ्यायला. म्हणून फक्त ऐकायचं. बघा मग असे म्हणजे जो नवरा नको आता बाबा म्हणतात, तो नवरा म्हणजे आपल्या संसारातला खराखोरा नवरा नाही. आपल्या देहामध्ये जो कामरूपी क्रोधरूपी वासनारूपी जो काही नवरा आहे तो नवरा मला नको. अशा पद्धतीने आमच्या संत महात्म्यांनी लोकांना परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजच्या या अभंगाचे रूपक करून या विश्वाचे आदिवीस दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भूवैकुंठ पंढरी आहे. मग आता नाथ बाबा म्हणतात अनादी अंबिका भगवती, अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. आता अनादी काळ म्हणजे कुठला? अ म्हणजे नाही, ज्याचा आपण अंतही लावू शकत नाही असा तो अनादी काळ. मग त्या अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. एक प्रश्न निर्माण होतोय, त्या प्रश्नाचं उत्तर अजून तर मला सापडलं नाही. तुम्ही पुणे फार हुशार आहात पुणेकर, त्याच्यामुळे जरा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोपा आहे. प्रश्न असा आहे, कोंबडी आधी का अंडा आधी? महिला मंडळ, कोंबडी आधी का अंडा आधी? सोपा प्रश्न आहे, काहीतरी बोला. अंडा आधी. अंड नसतं तर कोंबडी आली असती का? नाही. आणि कोंबडी नसती तर अंडा आलं असतं का? नाही. दुसरा प्रश्न असा, बी आधी का झाड आधी? याचं सुद्धा उत्तर नाही. आपण जास्त डोकं लावायचं नाही. याचं उत्तर माझे नाथ बाबा देतात. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा, अवघे शून्याच होते पार, अवघे शून्याच होते पार, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते एक गोठेच नव्हते काही. पहिलं या विश्वामध्ये काहीच नव्हतं. दगड नाही, अवघे शून्य होते पाही. त्या सगळं आलं कुठून? त्या जगामध्ये एक आदी माया शक्ती आली. त्या आदी माया शक्तीने, आदी माया शक्ती कोण? नाथ बाबा. तिथं एक ढाल गजनी आली, तिने एवढी ख्याती केली, इंद्रादिका समने बाहू, अमरपुरी तिची घरकुली. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते. तिथं एक ढालगज निर्माण झाली. आता ढालगज हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? महिला मंडळ, स्त्रीलिंग आहे. म्हणजे या जगाची उत्पत्तीच एका स्त्रीपासून झाली, एका आदी माया शक्तीपासून झाली, आपल्यापासून झाली. म्हणून इथून पुढे अजिबात कोणाला घाबरायचं जोरत नाही. म्हणून पहिले या विश्वामध्ये काहीच नव्हतं. म्हणून एकाच भगवान परमात्मा या जगामध्ये आला. एकोहम भौश्याम, एक भगवंत आला. म्हणून भगवान कृष्णाने गीतेमध्ये कबूल केले, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्म वाढतो, साधू संतांना दुष्टापासून त्रास होतो, तेव्हा मी या कलियुगामध्ये अवतार घेईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत म्हणतात, ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती निर्माण होईल ना,
त्या परिस्थितीला अनुसरून मी या जगामध्ये अवतार घेणार आहे आणि म्हणून आजच्या या अभंगाचे रूपक करून बघा मग नाथ बाबा म्हणतात, हे देवी माते, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललीस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठाईच अनादी काळापासून या जगामध्ये प्रगट झाली. अनादि अंबिका 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 भगवती 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 पराणी 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 घेऊन हाती गोदा पराणी 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 घेऊन अनादि अंबिका भगवती. जरा टाळ्या वाजवल्या तर बरं होईल हो. हा कुणी कधी तुम्ही जरा दाद दिली पाहिजे आणि तुमच्यासारख्या हुशार माणसांना सांगावं लागतंय असं करू नका. एखाद्या कलाकाराने चांगलं वाजवलं, कोणी चांगलं गायलं तर जरा टाळ्या वाजवत जा. अनादि अंबिका भगवती गोद परडी घेवनी हाती. अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. कशाला? आपल्या भक्ताला ज्ञानाचा उद्धाराचा मार्ग दाखवण्याकरता ती आलेली आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, आम्ही अखंड रात्रंदिवस त्या देवीचं चिंतन केलं, त्या देवीच्या नावाचा जागर केला आणि अखंड रात्रंदिवस त्या देवीचं चिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात, शेवटी कुत्र्याची शेपटी ती वाकडी ती वाक. तुमच्याकडे सरळ असते का? नाही. काथा जळतो पण बळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. महिला मंडळी उदाहरण सांगते, सुंदर आहे बघा. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती, सुयागे बिबागे दाम. म्हणजे मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुयागे बिबागे दामन गे पोत गे पोराला काळ मणी घे केसावर फुगे, असंच म्हणतात ना. मला जमलं ना. एवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे रस्त्यानं कुणीतरी चाललंय पण आवाज फार गोड आहे. म्हणून त्या राजानं खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ. कुणाशी? सुईवालिनीशी. तिथं काय व राजा बोले दल हाले. आता राजा तसंच तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं, काय ग लग्न करतेस का माझ्याशी? म्हटली, राजा माझ्याशी लग्न करायचंय मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे.
तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 2 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो? यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आला ना, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी टिकल्या बांगड्या सोया फुगे घेऊन फिरणारी राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची, वा वा काय महिला हुशार आहे हो, राजाची राणी झाली. राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो, तिला कुठलंच काम करायचं नाही, कपडे नाही, भांडी नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, एका जागेवर बसायचं. तुम्हाला माहिती आहे महिला मंडळ, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. एका जागे बसून गोड लागे ना. बरं, दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पकवानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी सुळे तुकडे झाले का कडकड फोडून खायची. का? ताजं खाण हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? म्हणजे मी घेऊ का तुम्ही कोणी घेता? मीच घेऊ का? बरं, मी नाव घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक आम्ही फार चांगलं नाव आहे. बरं बघा बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या. ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, हो आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राई सांगत नाही माझ्या नाथा बाबांनी. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या खंडोबाचा नाही ना. दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करणं, त्या देवीचं चिंतन करणं, तिच्या नावाचा गोंधळ घालणं हे आमच्या देहाला लागलेलं वळण आहे. मग आता माझ्या पांडुरंग परमात्म्याला, भगवान विष्णूला हे देवीचं रूप का घ्यावं लागलं तर थोडंसं ते ऐका. बघा, पूर्वीच्या काळी एका राक्षसाने भगवान महादेवांची खूप तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. त्याने एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली का तो भगवान महादेवांचा आवडता झाला.
मग तो का आवडायचा? कारण तो भगवान महादेवांना रोज ताजं ताजं भस्म आणून द्यायचा. भस्म म्हणजे भगवान महादेवांना खूप आवडतं. त्याच्यामुळे तो महादेवांचा फार आवडता झाला. आणि मग एक दिवस काय झालं, 2 दिवस झाले या विश्वामध्ये एकही माणूस मरत नव्हता. तो राक्षस भगवान महादेवांच्या जवळ गेला, सांगितलं, महादेवा तुम्हाला रोज ताजं ताजं भस्म लागतो, 2 दिवस झाले या विश्वात कुणीच माणूस गेला नाही, आता काय करायचं? भगवान महादेवांनी सांगितलं, ज्या दिवशी या विश्वामध्ये कुणीच माणूस जाणार नाही त्या दिवशी तो जंगलात जायचं. जो मनुष्य भेटेल त्याच्या डोक्यावर तो हात ठेवायचा. तू त्याच्या डोक्यावर हात ठेवला की त्याचा भस्म होणार, असं वरदान त्याला दिलं. म्हणून त्यानं, त्या राक्षसानं ज्याच्या डोक्यावर हात ठेवला की त्याचा भस्म व्हायचा, म्हणून महादेवानी त्याचं नाव भस्मासूर नावाचा राक्षस ठेवलं. आता तो भस्मासूर नावाचा जो काही राक्षस आहे तो उन्मत्त झाला. त्याने विचार केला की अरे, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होतोय. रस्त्यानं चालला, माणूस दिसला की हात ठेवायचा, भस्म करायचा, माणूस दिसला हात ठेवायचा, भस्म करायचा. एक दिवस त्या भस्मासुराच्या लक्षामध्ये आलं की अरे, या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाही, पण ज्याने मला वरदान दिलं ना ते भगवान महादेव मला कधीही मारू शकतात. त्यापेक्षा आपण असं करायचं, भगवान महादेवांच्या डोक्यावरच हात ठेवायचं. बघा, ज्यानं आशीर्वाद दिला, ज्यानं वरदान दिलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवायला तयार झाला. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आलंय. ज्ञानोबा एके ठिकाणी म्हणतात, अर्जुन म्हणतोय भगवंताला, जेथील या कृपे लागीवरू तेथेची होय व्याभिचारू, मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे तुला मी काय भस्मासूर वाटलो देवा? ज्यानं वरदान दिलं, ज्यानं मोठं केलं त्याच्या डोक्यावर हात ठेवायला आजही जे लोक ज्यांनी उपकार केलेत त्यांना विसरतात ना, त्याला भस्मासुराची जात असं. त्याने सांगितलं की ज्याच्या डोक्या, आता मग त्यानं ठरवलं भगवान महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा. तो भस्मासूर नावाचा राक्षस निघाला, थेट कैलास लोकात गेला. क्रोधयमान झाला होता, थरथरा कापत होता, जीभ बाहेर काढली होती, डोळ्यातून आग ओतत होती. भगवान महादेवांना समोर बघितलं आणि भगवान महादेवांच्या लक्षात आलं की अरे, हा 100% मला मारण्याकरता आला. ज्याने वरदान दिलं तो काही करू शकत नव्हता. हा मला मारणार, हा माझ्या डोक्यावर हात ठेवणार. भगवान महादेव भयभीत झाले, पळत पळत ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा काही करा पण मला वाचवा. ब्रह्मदेवाने सांगितलं, वरदान तुम्हीच दिले, आता मी तुम्हाला वाचवू शकत नाही, पुढे जा. वैकुंठ लोकात गेले. भगवान विष्णूला सांगितलं, काही करा विष्णू मला वाचवा. भगवान विष्णूने सांगितलं, महादेवा घाबरू नका, तुम्ही पाठीमागे व्हा. भगवान विष्णूंच्या लक्षामध्ये आलं, आता भगवान महादेवाला वाचवायचंय आणि त्या भस्मासुराला थांबवायचंय. आता मला स्त्री व्हावं लागेल, कारण पूर्वीच्या काळचे राक्षस फक्त स्त्रिया बघितल्या की थांबायचे, नम्र व्हायचे. मग माझ्या भगवान विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. त्या रस्त्याने तो भस्मासूर नावाचा राक्षस येणार होता, त्या रस्त्यामध्ये ती मोहिनी येऊन उभी राहिली. ज्या वेळेला तो भस्मासूर नावाचा राक्षस आला, त्याने सुंदर अशी ती मोहिनी बघितली आणि त्यानं विचार केला की त्या भगवान महादेवाच्या पाठीमागे पळण्यापेक्षा हिच्या पाठीमागे पळालो तर ही माझ्याशी लग्न तरी करेल. भगवान महादेवांच्या पाठीमागे पळायचं सोडून दिलं आणि तो राक्षस त्या मोहिनीच्या पाठीमागे पळू लागला. ती मोहिनी पळत पळत स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये गोदावरीच्या तीरावर एका घनदाट जंगलात येऊन थांबली. तो भस्मासूर नावाचा राक्षसही तिच्या पाठीमागे आला आणि आल्याबरोबर त्याला लांब बघितलं, दोनही हात जोडले आणि मोहिनीने सांगितलं, हे भस्मासुरा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, मला मारू नको. त्यानं सांगितलं, लग्न करते? म्हटले हो, काहीच करणार नाही. पण तिनं सांगितलं, लग्न करायच्या अगोदर आमच्या घरचा एक खानदानी लोकाचार असा आहे. म्हटला काय? लग्न करायच्या अगोदर नवरी जसं नाचेल ना, नवरी तसं सेम टू सेम 5 वेळेला नवरदेवाने नाचून दाखवायचं. सेम टू सेम नाचला तर मी तुझ्याशी लग्न करेन. भस्मासूर म्हटलं, अगं तुझ्यासारखं 5 काय 500 वेळा नाचतो, लग्न करते ना. म्हटले ठीक आहे, नाच मग. आता विचार करा, जी मोहिनी नाचत होती ती विष्णुरूपी मोहिनी होती. अरे, ज्याने सगळ्या जगाला नाचायला शिकवलंय तो जगाचा बाप किती सुंदर नाचत असेल. त्याच्या नाचण्याने जंगलातले पशु पक्षी डोलू लागले. नवे नवे स्वर्गातले देवविमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव स्वर्गीय देव करीताती. आणि मोहिनीच्या लक्षामध्ये आलं की आता हा राक्षस नाचण्यामध्ये पूर्णपणे गुंग झालेला आहे.
म्हणून तिने नाचता नाचता एक नृत्याचा प्रकार म्हणून आपले 2 हात प्रथमतः कमरेवर नेले, नंतर दुसरा नृत्याचा प्रकार म्हणून आपले 2 हात आपल्या खांद्यावर नेले, तिसरा नृत्याचा प्रकार म्हणून त्या मोहिनीने आपला स्वतःचा हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासुराने सुद्धा आपला स्वतःचा हात डोक्यावर ठेवल्याबरोबर भस्मासुराचा काय झाला? बोला दुर्गा माते की जय. बघा बघा, आता स्त्रीचं रूप धारण केल्यामुळे तिला युद्ध करावं लागलं का? अगदी सहजासहजी राक्षसांचा नाश केला. म्हणून तो पांडुरंग परमात्मा देवीच्या रूपाने या जगामध्ये का आला माहितीये? अनादि निर्गुण प्रगटली भगवान, अनादि निर्गुण प्रगटली देवी माता या जगामध्ये प्रकट झाली कशाला? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशाला आली हो? मोह महिषासुर मर्दनाला गुणी. महिषासुर भस्मासुर या राक्षसांचा नायनाट करण्याकरता देवी माता या जगामध्ये आलेली आहे. म्हणून अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती, होत ज्ञानाचा पाजळती जगाला ज्ञान देण्याकरता आणि उदो उदो भक्तनाचती. म्हणून अंबे जगदंबे आम्ही तुझ्या गोंधळामध्ये नाचणार आहोत, म्हणून तू आमच्या गोंधळाला ये. अभंगाची गोंधळा ये ओ जगदंबे, गोंधळा ये ओ जगदंबे, गोंधळा
गोंधळा येई ओ जगदंबे. आनंद वाटला. हा मूळ पीठ तू ग आंबे. नाथ बाबा म्हणतात अंबे जगदंबे आम्ही तुझ्या गोंधळाला येणार आहोत. नव्हे नव्हे आम्ही तुझं जागर करणार आहोत. का तर 9 दिवस हा स्त्री शक्तीचा जागर आहे. म्हणून 9 दिवस आपल्याला तिच्या नावाचा गोंधळ करायचे, आपल्याला तिच्या नावाचा जागर करायचा. म्हणून कीर्तनात सुद्धा तिचा गोंधळ येईल असेच प्रमाणे म्हणायचे. का कारण तिच्या नावाचा आपल्याला गोंधळ करायचा आहे. नाथ बाबा म्हणतात अंबे जगदंबे आम्ही तुझं जागरण करणार आहोत. म्हणून संतांनी जो आपल्याला उद्धाराचा मार्ग दाखवलाय त्या उद्धाराच्या मार्गाने आपल्याला जायचंय. काही काही लोकांना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. ते उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. पण अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठ्या असणाऱ्या माणसाचं जर ऐकत जा. बघा एका गावात एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मण म्हटले बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार म्हणजे पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार करताना त्या बायका गावात कोणाचं ऐकत नाही. त्या उलट म्हणतात नाही नाही माझ्यासारखी शहाणी या गावात नाही. ती जर पुढची हुशार होती. ती ब्राह्मणाला म्हटली ब्राह्मण बुवा पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर तुम्ही खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बस. बाई किती जोरात सुपारी बघा. ती म्हटली पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरताही नवरा म्हणून काहीतरी असेलच ना. कुठेतरी तुमचा अभ्यास कमी पडतोय. त्या ब्राह्मणाला असा राग आला. त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटले बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. म्हणून जरा आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसाचं ऐकत जा. बघा एका गावामध्ये एक सुनबाई रोज सकाळी उठली का आपल्या सासूला घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बाईचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला. तो म्हटला बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. अहो तुम्ही कितीला सासूला त्रास देता. ती म्हटली दादा मी सासूला त्रास वगैरे देत नाही, मी व्यायाम करते व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का. ती म्हटली दादा खरं सांगू का मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे. मी सकाळी उठले का मी टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय सास को अंदर ले लो सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात सासूला आत घ्या आणि बाहेर काढा. ते बाबांनो ते म्हणतात श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील. म्हणून जीवनामध्ये आपल्याला कळत नाही ना जरा दुसऱ्याला विचारा जेणेकरून आपल्या जीवाचं कल्याण होईल. आज देवीनं कुठला कलर घातलाय, कुठला निळा घातलाय. हा बघा सगळ्या माझ्या माता भगिनी कशा निळ्या निळ्या दिसताय. मी एकटीच फक्त लाल व्हाईट. मला सांगितलं असतं तर मी पण घातली असती ना. माझ्याकडे होती पण ती जुनी होती. तुम्ही म्हटले असता काय बाई जुनी साडी घालून आली असो. म्हणून बघा जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची आहे, भाव फार महत्वाचा आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात अंबे जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. बघा आज नवनाथ भाऊनी त्यांच्या पठारे परिवाराने इतका मोठा हा गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता 9 दिवसाचा सप्ताह म्हणजे तिच्या नावाचा गोंधळच आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात प्रत्येकानं जागलं पाहिजे. नवरात्र उत्सवात तुम्ही जागलं पाहिजे, गणपतीत तुम्ही जागलं पाहिजे. का देव जर 9-10 दिवस आपल्याकरता येतोय आपण त्याच्याकरता जागलं पाहिजे. कीर्तन संपलं कार्यकर्ते पळत आले. म्हटले ताई तुम्ही म्हटलं ना जागलं पाहिजे, आम्ही पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागतो. म्हटलं जागून तुम्ही केलं काय. ते पुरुष लोक म्हटले हा कळलं का तुम्हाला काय म्हणतात त्या खेळतात वाटतं नाही ना. पण ते जर तुम्ही खेळलात त्या जागरणाला अर्थ नाही.
प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय, आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात तुम्ही जागा, पण कुठपर्यंत? आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा जागा रे भाईनो जागा, कुठपर्यंत जागा? जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत जागून घ्या, आणि एकदा का काळ उठला की तुम्हाला मला कायमचं झोपावं लागणार. म्हणून संत महात्मे म्हणतात बाबांनो तुम्ही जागून घ्या. मग आमचे संत महात्मे म्हणतात तुम्ही तिच्या नावाचा जागर करा, तुम्ही तिच्या नावाचा गोंधळ करा. का? तर संत महात्मे म्हणतात ती देवी माता या जगामध्ये फक्त केवळ आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये आलेली आहे. आपल्याला तिच्या नावाचा जागर करायचा आहे आणि आपल्याला तिच्या नावाचा गोंधळ करायचा आहे. मग संत महात्मे म्हणतात आता ज्या आंबेचा जगदंबेचा आपण जागरण गोंधळ करणार आहोत, साधकांनी नाथ बाबांना प्रश्न केला तुम्ही आम्हाला तिच्या नावाचा जागरण गोंधळ करण्याचा आग्रह करताय, तुम्ही तिच्या नावाचा जागरण गोंधळ केला का? नाथ बाबा म्हणतात आम्हीही तिच्या नावाचा गोंधळ घातला. अरे आम्हीच काय, ज्या ज्या ऋषी मुनींनी अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली अशा मोठ्या मोठ्या ऋषी मुनीने देखील तिच्या नावाचा गोंधळ घातला. अभंगाचे दुसरे चरण. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. नाथ बाबा म्हणतात अरे तिच्या नावाचा गोंधळ आमच्यासारख्या संतांनीच काय, पण व्यासांनी घातला, वसिष्ठांनी घातला, शुकाचार्यांनी घातला. माझ्या व्यास मुनींनी भक्ती पुराणाची रचना केली. 18 पुराणे तयार झाल्यानंतर व्यासांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. वसिष्ठ मुनींनी सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर वसिष्ठांचा जीवनातला कायमचा गोंधळ संपला. आणि शुकाचार्यांनी परीक्षित राजाला गंगेच्या किनाऱ्यावर भागवत सांगितलं. तेव्हापासून ते देवाचे आवडते झाले. तेही प्राणाहुनी परवते भज आवडती निरुते, ते भक्ती चरित्रा ते प्रशंसती. म्हणून देवा तुझ्या नावाच्या कथा ऐकणं, तुझ्या नावाचं गुणगान जे भक्त करतात ना
ते भक्त माझ्या देवाला त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय, त्याच्या नावाचं नामचिंतन करायचं. म्हणून संत महात्मे म्हणतात की द्वैत भाव विसरोनी बळी. देवा तू तुझ्या मनात, भक्ताच्या मनातला द्वैत भाव सुद्धा घालवला. फार सुंदर उदाहरण आहे बघा. एका गावात तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. तुकोबारायांनी कीर्तन करता अभंग घेतला होता, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी आणि व्याघ्रहीन खाती सर्पतया. माणसाचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल, तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कोणी करत नाही. हे कीर्तन गावातले 4-5 टवाळखोर ऐकत होते. त्यांनी ठरवलं, तुकाराम महाराज म्हणतात ना, चित्त शुद्ध असेल तर कोणी खाऊ शकत नाही. त्यांच्या गावामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीला उतरण्याकरता काही पायऱ्या होत्या आणि त्या विहिरीतून रोज रात्री 12 वाजता एक राक्षस वरती यायचा. त्याच्यामुळे 12 वाजायच्या अगोदर गावातले सगळे लोक झोपून घ्यायचे. नेमकं तुकोबारायांचं 9 ते 11चं कीर्तन संपलं. कीर्तन संपलं, तुकोबाराय म्हटले मला जरा पाणी द्या. ते 4-5 टवाळखोर पुढे आले आणि सांगितलं, महाराज कसं आहे ना, आमच्या गावामध्ये 4-5 दिवसापूर्वी एक आजी वारली. आमच्या गावामध्ये सगळे एकाच आडनावाचे लोक आहे आणि तुमच्यासारख्या संताला आमच्या घरातलं पाणी देणं हे महापाप आहे. त्यापेक्षा तुम्ही असं करा, गावच्या बाहेर एक विहीर आहे, त्या उतरायला पायऱ्या आहेत, तिकडे चला आणि विहिरीचं थंडगार पाणी प्या आणि मग तुमच्या देहूला जा. आता त्यांना तुकोबारायांना पाणी नव्हतं पाजायचं, तुकोबारायांची परीक्षा घ्यायची. आता 12 वाजता तो राक्षस वरती येणार ना, बरोबर 12च्या सुमारास ते 4 जण तुकोबारायांना घेऊन त्या विहिरीकडे गेले. विहिरीच्या जवळ गेले. 12ला 2 मिनिटं कमी होते. त्या 4घांनी सांगितलं, महाराज त्या तिकडे विहीर आहे, पायऱ्या आहेत, उतरा पाणी पिऊन या, आम्ही इथेच थांबतो. 4 जण लपून बसले. तुकोबाराय त्या विहिरीच्या पायऱ्या उतरू लागले. अर्ध्यापर्यंत गेले. बरोबर 12 वाजले. तुकोबारायांची त्या राक्षसाची गाठ अर्ध्या पायऱ्यांवर पडली. तुकोबारायांच्या तोंडातून शब्द आले, पांडुरंगा अरे माझ्याकरता तू कशाला पाणी घेऊन आला, अरे मी येतोच होतो ना. हे वाक्य ऐकल्या बरोबर 4 जण पळून गेले. त्या दिवशी त्यांना कळालं, तुकोबाराय म्हटले ना, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी व्याघ्रहीन खाती सर्पतया. माणसाचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा खाऊ शकत नाही. या जगामध्ये जर कोणी आपले शत्रू असतील ना, तर ते सुद्धा कोण होतात, शुद्ध चित्तामुळे आपले मित्र होतात. म्हणून द्वैत भाव विसरोनी बळी. तुकोबारायांच्या मनातला द्वैत भाव तू घालवलास. म्हणून अंबे जगदंबे आम्ही तुझ्या नावाचा गोंधळ करणार आहोत. म्हणून एकदा त्या अंबा मातेला आपण आपल्या गोंधळाला पाचारण करूया. ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, ये ग अंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई तुझा शंभर वाजला, अंबाबाई तुझा शंभर वाजला, अंबाबाई तुझा शंभर वाजला, अंबाबाई तुझा शंभर वाजला. मारीला मन पदारी गेला ये ग गोंधळाला सोडून बांधला, मन पदारी ये ग गोंधळाला सोडून बांधला, मन पदारी गेला ये ग गोंधळाला सोडून बांधला. शिव शिव शरा हरि हरि तो हरि हरि शिव शिव शरा हरि हरि तो
जसं आपण देवी मातेच्या समोर घट बसवतो तसं जेजुरीमध्ये सुद्धा खंडोबाच्या मंदिरासमोर काय करतात ते स्थापना करतात. म्हणून देवी आणि खंडेराय हे वेगळे नाहीयेत. या जगामध्ये आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये वेगवेगळ्या रूपाने प्रकट झालेले आहेत. म्हणून एकोहम भवश्याम, तो देव या जगामध्ये एका रूपाने नटला आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तो देव आमच्या भक्ताकरता या जगामध्ये प्रकट झालेला आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात की संत उद्धाराचा ज्ञानाचा मार्ग दाखवलेला आहे. संतांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाने आपल्याला जायचं. एक उदाहरण सांगते बघा. संत महात्मे म्हणतात बाबांनो तुम्ही हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, आळंदीला जा, पंढरपूरला जा. जन्माला आलात ना पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करा. जन्माला येऊन नुसत्या संसाराच्याच वाऱ्या केल्या म्हणजे कंपनीपासून घरापर्यंत, घरापासून कंपनीत, त्याला कीर्तन माहिती नाही, त्याला भजन माहिती नाही, त्या माणसाचा जन्म फुकट गेला असं समजा. काय करायचंय? जन्माला आलात ना परमेश्वराची भक्ती करायची. शेवटचं छान उदाहरण सांगते बघा. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीत दोघ जण नवरा बायको बसले होते. कोण बसले होते? माकड आणि माकडी. कुठे बसले होते ते लक्ष येते. दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालू होत्या आणि गप्पा चालू असताना तेवढ्यात तिथल्या प्रजेचा गप्पा चालू असताना त्या विहिरीतून एक आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकडीने ऐकली. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं, त्या फार भावनिक. त्या माकडीने ऐकलं आणि तिने सांगितलं हो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्यानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचं. तिने सांगितलं अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. इकडे लक्ष द्या मंडळ. अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. मनुष्य जन्मान मिट्टी में घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. म्हटलं इतका सुंदर देह प्राप्त झालाय, चला म्हटली मारू उडी. त्या माकडाने सांगितलं तू इतकी आग्रह करते ना मग आपण विहिरीमध्ये मारू, पण एका अटीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं मी मारायचं उडीन तू राहायची झाडावर बसून. असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा बायकोवर विश्वास नाही का? हवं तर म्हटली हात पकडा. दोघा नवरा बायकोने एकमेकाचा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2. दादा जरा तिकडचा कॅमेरा बंद करा प्लीज, सगळे लोक त्याच्याकडे बघ. आता असं म्हटल्यानंतर तिनं सांगितलं दोघा नवरा बायकोने त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीच झाली सुंदर स्त्री. दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. प्रशंसा करता करता ते माकड म्हणतं तू किती छान दिसते. ती म्हणते तुम्ही किती छान दिसताय. ती म्हटली आता छान वगैरे दिसायचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना आता पटकन कुठेतरी आपण आळंदीला जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्यानं सांगितलं अगं, तिनं सांगितलं, त्यानं सांगितलं अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो. आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे माझं खाणं पिणं मी बंद करायचं. म्हटला तो म्हटला मला माणसाचं नको, माझं माझं माकडाचंच बरं. आता असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं हो आता किती खाता, अर्ध्याला जास्त वय झालं. बघा एकदा कीर्तन संपलं आणि 80 वर्षाची म्हातारी माझ्याकडं माळ घेऊन आली. म्हटली ताई मला तुमच्या हातून माळ घालायची. म्हटलं आजी मी इतकी लहान, तुम्ही 80 वर्षाच्या, तुम्हाला माझ्याकडून माळ घालावी अशी का वाटलं? ती म्हटली बाई आता कुठं चावतं का? लक्षात आलं, चावत नाही म्हणून माळ घालायची. बघा मग आता 1-2 मिनिटं थांबा. तिने सांगितलं की आता किती खाता, आता माळ घाला, जीवनाचा उद्धार करून घ्या. अरे कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात पण माकडं ऐकत. पुरुष लोक तुम्ही गैरसमज करू नका, मी माकडाबद्दल बोलते, माणसाबद्दल बिलकुल नाही. आता त्याने काय ऐकलं नाही. तो म्हटलं माझं माझं माकडाचं बरे, मी विहिरीमध्ये उडी मारतो. तिने सांगितलं ऐका नका मारू उडी, नका मारू उडी. त्यानं काय त्याच्या बायकोचं ऐकलंच नाही आणि त्यानं जे विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. बघा जे पुरुष आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. सगळं नाही बरं चांगलं ऐकायचं असतं.
बघा आता त्या माणसाचं झालं माकड आणि माकड झाल्याबरोबर ते माकड विहिरीच्या वरती आलं. आता विचार करा त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा ते माकड कसा दिसत असेल जोडा. कल्पना करा. तिथल्या प्रजेचा राजा फिरण्याकरता आला. त्यानं बघितलं अरे इतकी सुंदर स्त्री आणि तिचा हात माकडाने धरलाय, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून तो राजा पळत पळत गेला. त्याने त्या स्त्रीच्या हाताला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला. त्यावेळेला ते माकड पाठीमागून रडत होतं, सांगत होतं राजेसाहेब नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे. खरं सांगतो तुम्हाला ती माझी बायको आहे. आता मला सांगा माकडाने किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायका मिळेल. म्हणून प्रत्येकानं ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत, लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या ज्या मायबापाला आपल्या मुलाचंच काहीतरी चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर खूप कृपया करून आपली मुलं रात्री बेरात्री घराच्या बाहेर काय काय करतात याची जरा चौकशी करा. आपल्या मुलांना भक्ती मार्गाला पाठवा, हरिपाठाला पाठवा, भजनाला पाठवा, कीर्तनाला पाठवा. तुमच्या मुलांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे संत महात्मे आपल्याला सांगतात, तुकोबारे म्हणतात, तुम्ही एवढंही सांगून जर आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरस्वती शिवसेना काळ बांधून नेईल. सरस्वती शिवसेना, सरस्वती शिवसेना काळ बांधून नेईल. सरस्वती शिवसेना एखाद्याला धोनी आमच्या काय जाईल. गोळा गोळा कोणी घेता का दाताचं दातवण? कोणी घेता का मावशी? आता कोणी घेत नाही, सगळीकडे कोलगेट आले. दाताचं दातवण घ्या ग
या शेजारच्या या शेजारच्या बरं भया भया काय बरं नाही केलं आणि मला पंढरीला Oh,
हॅलो अनादी अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती पोतदानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ थोडस आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही तशी संपलेली आहे कारण मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पण तरी सुद्धा साहेबांनी परवानगी दिली. ताई मला घाई नाही, मी 10 मिनिटं थांबू शकतो, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. शेवटी जाताना एक सांगेल की ज्या आई तुळजा भवानीने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी उभ्या रयतेचं रक्षण केलं, आपल्या आया बहिणींचं रक्षण केलं. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना, महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही त्या राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. पण साहेबांना रिक्वेस्ट केली एक पोवाडा होऊ द्या आणि मग मी कीर्तन संपवते. म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला. आई आई जगदंबेची तलवार हातामध्ये घेऊन ज्यांनी उभ्या महाराष्ट्राचं रक्षण केलं त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला सहज प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवध्वजा, गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवध्वजा, उगवला तारा गरजा शशा, उगवला तारा गरजा शशा,
आज या